माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. सुरुवात दर्जेदार करताना पाहिला मिळाला होता. पहिल्याच बॉलवरती षटकार रोहित पवारच्या बॅट मधून येताना पाहिला मिळाला. माननीय सन्मान्य श्री बाळासाहेबजी पवार साहेब यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती मानखुर्द विभागाचे उपशाखा प्रमुख उपस्थित मान्यवर त्यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जातो. चला पंच मॅचला सुरुवात करायचे. प्रमुख पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्षद लोकरे सर आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर केली गेली पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र बैल श्रीमुख केल्या गेल्या वेगवान गतीने. यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. या मॅच मध्ये सुरुवात संयमी खेळीने केली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेत आणि धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस स्टेप आउट झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अक्षय आहे, अमित आहे, राहुल देखील आलाय, परंतु अमित फेकी करेपर्यंत 2 धावा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप होते. चेंडू खाली आला होता क्षेत्ररक्षक, परंतु अतुलने कॅच पकडण्यासाठी प्रयत्न केला, प्रयत्नामध्ये यश मात्र येत नाही. यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, ही पर्यंत फेकी होईल का? एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये थांबवलंय. पुन्हा एकदा यावेळी चुकी झाली की काय? डायरेक्ट हिट लागली असती तर पाहिलं गेलं तर थोडस प्रॉपर टायमिंगला कॉल केला गेला. पूर्णपणे यावेळेस 1 धाव येते. चार चेंडू आणि 6 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती डबल्स, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 सिंगल्स. 4 चेंडू 6. यावेळी चांगला टप्पा, परंतु थोडासा बाहेर आहे. ट्रॅम्प लाईनच्या लाईन वरून जातोय, वाईड लाईनची दिशेने मात्र गोलंदाजी. एक वाईड बॉलने धावसंख्येत बदल होतोय.
7 धावा धावफलकावरती लावण्यात आलेत. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला गेला, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होणार नाही. क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाईल. 8 धावा आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये पाहायला गेलं तर अतुल चव्हाणचा खेळ चांगला राहिला नव्हता. 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता 5 चेंडूवरती 8 धावा येताना पाहायला मिळालं. एक की मोठा फटका नाही, एक सिंगल्स डबलचा खेळ, एक अवांतर चेंडू आणि त्यामुळे 8 धावा. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस लीडिंग एज फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती शेवट झालाय. फलंदाज अक्षय पवार या खेळाडूचा. शुभम पवार मागील मॅच मध्ये फक्त एक बॉल खेळला होता शेवटचा, आणि आता मात्र संधी मिळाली लवकर येण्यासाठी खेळपट्टीवरती. यावेळेस लिडिंग एज, परंतु यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात येईल. व्हाईट बॉल आहे. चला स्पीडअप करा. पहिला बॉल. यावेळेस पहा सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज आणि डाव्या हातामध्येच पकडलाय झेल 100ली. नवीन बॅटर मात्र सौरभ सौरभ पवार. रोहित पवार बाद झाल्यानंतर सौरभ पवार येताना पाहायला मिळते. यावेळेस पुढील चेंडू. संजय म्हात्रे या गोलंदाजाची गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती पडते. लीगल डिलिव्हरी. पूर्णपणे अचूक टप्प्याची गोलंदाजी, कंट्रोल, नियंत्रण या गोलंदाजाकडे पूर्ण प्रॉपर पाहायला मिळते. यावेळेस पहा प्रत्येक चेंडू बदलताना पाहायला मिळतो. व्हेरिएशन, प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळते. पूर्णपणे जादूगर आहे गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत 5 चेंडू झाले, 3 निर्धाव चेंडू आले, तर 1 विकेट आले आणि 1 डिक्लेअर. आणि पाहायला गेलं तर एक व्हाईट बॉल आलाय, परंतु यावेळेस सौरभच्या बॅट मधून धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. सौरभने मात्र स्ट्रेट हिट चांगला गेलाय. लॉंग ऑन झोनच्या डोक्यावरून मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आतापर्यंत शांत होता, परंतु त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती
मोठा फटका खेळला आहे. 3 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर शेवटचा म्हणजेच त्याच्या वैयक्तिक स्कोर बोर्डवरती पाहायला गेलं तर चौथ्या चेंडूवरती षटकार म्हणजे 2 षटकांचा शेवट आणि धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तिसरा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु फसला गेला फलंदाज. तर काळजी घ्यायची आहे. थोडीशी दुखापत होते. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळते. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती पडला आणि त्यानंतर 2.1 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर पहा गोलंदाजीसाठी अमित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती चेंडू पडला. यावेळी चांगली गोलंदाजी. स्वतः फलंदाजाने सांगितलंय बॅटची एज आहे. बॅट एज लागल्यानंतर पाहायला गेलं तर आउट होताना पाहायला मिळतो. तिसरा क्रमांकाचा फलंदाज मात्र बाद झाला आणि नवीन बॅटर मात्र येताना पाहायला मिळतोय प्रकाश बाचुलकर. शुभम पवार मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू पहिला बॉल निर्धाव होता. त्यानंतर पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. तिसऱ्या चेंडूसाठी पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल नवीन बॅटर मात्र जो शुभम पवार बाद झाल्यानंतर आलाय प्रकाश बाचुलकर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवला जातोय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र या 6 धावांनी समीकरण बदललंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 2 चेंडूवरती कोणती धावसंख्या आली नव्हती. विकेट मात्र एक आली होती आणि त्यानंतर यावेळेस देखील लिडिंग एज पहा. प्रत्येक खेळाडू आतापर्यंत 3 विकेट्स पाहायला गेलं तर 3 ते 4 विकेट्स लिडिंग एजने मात्र बाद झालेत फलंदाज. आणि आता मात्र पाहायला गेलं तर 4 चेंडू झाले तर 1 षटकार 2 विकेट्स 1 डॉट बॉल आणि आता 2 चेंडू राहिलेत. तर नवीन बॅटर मात्र बाबू. यावेळेस बॅकफुटला जाऊन लेग स्टंप वरून पाहायला गेलं तर ऑन साइडच्या दिशेने ऑन ड्राईव्ह करायचा होता. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल मात्र या षटकातील काय असेल 22 धावा. आजच्या दिवसातील लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 1 टू गो ओव्हर द विकेट. स्टेप आउट डॉट बॉल येईल की काय. विकेट येताना पाहायला मिळते. 23 धावांचं लक्ष असेल कारण की विकेट शेवटच्या चेंडूवरती मिळाले प्राप्त झाले आणि 22 धावा 23 धावांचं लक्ष येणारे 18 चेंडू. 7.0 पाहायला गेलं तर 66च्या सरासरीने म्हणजेच 8.00 चा रिक्वायर्ड रन रेट. 2 चौकार 1 षटकार या मॅच मध्ये प्रत्येक षटकामध्ये हवेत. सिंगल डबल्सने ही मॅच जिंकू शकतो. पुढील होणारी मॅच
तर पुढील होणारी मॅच जे के घोटील ज्योतिर्लिंग 11 घोटील आणि निनाय स्पोर्ट्स निनायची वाडी. ज्योतिर्लिंग 11 घोटील आणि निनायची वाडी. चला निनाय स्पोर्ट्स निनायची वाडी चला कर्णधार टॉस साठी इनिंग ब्रेक झाले. अठरा चेंडू आणि 23 धावांचं समीकरण असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिल्याच बॉल वरती चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो 1 रन कन्वर्ट इंटू 2 परंतु एकच सिंगल मिळेल जिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आहे. एक सिंगल येते. चेंडूला सोडून दिला जातोय. माहित होतं लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. वाईड लाईन पाहिलं गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळी चांगला स्ट्रोक पहा. कॅच पकडली जाईल का परंतु कॅच ड्रॉप इथे मात्र थोडस काहीतरी वेगळं होतंय. ही कॅच ड्रॉप झाले म्हणजे मॅच ड्रॉप झाले की काय कारण की ही कॅच पकडली असती तर अतुल चव्हाण खेळपट्टीच्या बाहेर आला असता. येस एक सिंगल. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न फाईन लेग रिजन मध्ये एक सिंगल येते. या बेस मात्र पूर्ण पाहायला गेलं तर अमित राऊंड झालाय फिरलाय तोपर्यंत पहा या चेंडूवरती धावा मात्र किती येतील. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये जरूर केलंय. फेकी करेपर्यंत 1 बाउन्स कलेक्ट देखील केलं गेलंय. एक डिक्लेअर आहे. एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्राइक रोटेट मात्र होणार नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक डिक्लेअर झोन मधील धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत बदल मात्र होताना पाहायला मिळेल. 6 धावा.
यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक जनरेट केलाय, पॉवर आहे आणि चांगला स्ट्रोक मिड विकेट रिझन मध्ये 4 धावा येत आहेत. या 4 धावांनी समीकरण बदललं. यावेळेस खेळ पट्टीवरचा खेळ मात्र बदलून टाकलाय 4 धावांनी. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 10 पाहायला मिळते. षटक समाप्तीचा इशारा, धावसंख्या 10. येस बाबूराव, यावेळेस बाबूरावचं स्वागत केलंय 6 धावांनी. चांगला स्ट्रोक, पूर्णपणे रडार मध्ये होता या चेंडूवरती. पाहिलं तर गोलंदाजाने चुकी केली. अशा पद्धतीची गोलंदाजी या खेळाडूंसाठी करू शकत नाही आणि नक्कीच चांगला स्ट्रोक ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय. षटकार आलाय यावेळेस अतुलच्या बॅट मधून. चला टॉस साठी या ज्योतिर्लिंग घोटील आणि निनाई 11 निनाईची वाडी. टॉस साठी या निनाईची वाडी. चला षटकारानंतर विकेट मात्र येताना पाहायला मिळते. पूर्णपणे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होताना आता या चेंडूवरती पाहायला मिळाली. सात धावांची गरज संजय मत्रे बारक्या बॅटिंग साठी. इनॅट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. मोठा स्ट्रोक खेळाय, कॅच पकडले तर मॅच बनवू शकते यावेळेस, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू निघून जातो. यावेळेस पहा काय घडतंय, स्लिप होताना पाहायला मिळतोय खेळाडू रिप्ले टेलिकास्ट मध्ये. चला निनाईची वाडी आणि ज्योतिर्लिंग घोटील. ज्योतिर्लिंग घोटीला संघ आला, निनाईची वाडी संघ या पण. येस टॉस करून घ्यायचं विनंती असेल. चेंडूला सोडून दिलं जाते. यावेळेस व्हाईट बॉल आहे, सॉरी माफ करा, तर डॉट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या पाहिलं गेलं तर व्हाईट लाईनच्या आतमध्ये चेंडू पडताना पाहायला मिळाला. ट्रॅम लाईनच्या आतून चेंडू जातोय, जिथे मात्र डॉट बॉल आहे. चेंडूला सोडून दिलं होतं संजयने, असं वाटलं होतं की त्याला व्हाईट बॉल जाऊ शकतो, परंतु आता डॉट बॉल येतोय. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये धावसंख्या बनवायची आहे 3. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळाय, चेंडू फाईन लेग रिजन मध्ये, एक सिंगल येईल डिक्लेअर झोन मध्ये, एका सिंगल स्कोअर बोर्ड. आता मात्र पुढे सर केले एक 21-23 समीकरण असताना 2ची गरज. डॉट बॉल. सहा चेंडू आणि 2 धावेची गरज. कुठेतरी 5 ते 10 धावा कमी पडलेत या मॅच मध्ये दत्तकृपा घोटील या संघाकडून, असं वाटते की काय, कारण की 6-2, परंतु अजून मॅच आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. सरड्यापेक्षा जास्त गतीने रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटला ओळखलं जातं. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ.
डेड बॉल आहे. आता अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाही. असा चेंडू आता आला तर नो बॉल घोषित केला जाईल बिमर पद्धतीचा. आणि आता 6 चेंडू 2 धावेची गरज असताना अमित हे स्ट्रायकिंग एंडला. बॉलर आहे सौरभ. यावेळेस फार लिडिंग एज लागते की काय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. 5-2चं समीकरण. अजून मॅच येऊ शकते. 2 चेंडू अजून जर निर्धाव आले तर 3-2चं समीकरण होऊ शकतं. यावेळेस शॉर्ट ऑन बॉल केला जातोय. स्कोर लेवल होतोय 22 धाबा. पहिल्या इनिंग मध्ये जेवढा धावा बनवल्या होत्या तेवढ्या धावा आता मात्र बनवल्या गेलेत. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पुढील होणारे मॅच ज्योतिर्लिंग घोटील विरुद्ध निनाई 11 निनाई चिबाडी. चला निर्णय कळवा आपला. विजेता टॉस विजेता संघाने नक्कीच टिकलं जोड मध्ये. मॅच फिनिश होते. 1 धाव मिळाली जाते आणि विजेता होतोय मत्रेवाडी 11 मत्रेवाडी हा संघ. ज्योतिर्लिंग 11 घोटील विन टू टॉस. चॉइस टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ज्योतिर्लिंग 11 घोटील या संघाने. आणि आता विरोधी संघ निनाई 11 निनाई चिवाडी या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय.